तर पहिलीपासून हिंदी भाषा लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने मागे घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी त्यावर प्रतिक्रिया दिली आहे। मराठी माणसाच्या शक्तीसमोर या सरकारची सक्ती हरली असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय। 5 जुलैला आम्ही विरोधाचा मोर्चा काढणार होतो, पण आता 5 जुलैला विजयी जल्लोष किंवा सभा ठेवू। सर्वांनी विजयी जल्लोषात सहभागी व्हावं असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलंय। तर भाजप म्हणजे अफवांची फॅक्टरी आहे, मराठी आणि अमराठींमध्ये भांडणं लावण्याचा भाजपचा प्रयत्न आहे असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। तारखेला आम्ही या सक्तीच्या विरोधात मोर्चा काढणार होतो, पण 5 तारखेला हा मोर्चा आता जल्लोष किंवा विजयी मोर्चा, आता मोर्चा किंवा सभा, त्याचं स्वरूप कुठे कधी काय असेल हे 1-2 दिवसामध्ये आम्ही सगळ्यांशी बोलून सर्वांना सांगू। सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं ही मी त्या सगळ्यांना ज्यांनी आज याच्यात सहभाग घेतला होता त्या सगळ्यांना मी विनंती करतोय। आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये हिंदी भाषा सक्तीच्या विरुद्ध आंदोलन झालं आणि मला अभिमान आहे की मराठी माणसाच्या शक्तीसमोर सरकारची सक्ती हारलेली आहे। मराठी माणूस एकवटला तर मराठी माणसाची शक्ती ही सरकारच्या सक्तीला हरवून देऊ शकते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालं। भाजप ही अफवांची फॅक्टरी आहे, खोट्याची फॅक्टरी आहे। अफवांची फॅक्टरी हा एक चित्रपट काढायला हरकत नाही, त्याच्यासमोर पोस्टरवरती देवेंद्र फडणवीसांचं चित्र लावा, अफवांची फॅक्टरी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।